विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपलं सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि बघा, आजच्या सेशनमध्ये आपण 2 मार्च 2026 रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो देखील पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवरती जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्याला नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा. ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल. तर बघा, आजपासून आपण तुम्हाला एक क्वेश्चन विचारणार आहे जो प्रिव्हियस लेक्चरवरती डिपेंड असणार आहे. तर या क्वेश्चनचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही गोष्टी रिवाईज कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. ते तुम्हाला एक्झाममध्ये आठवतील आणि त्याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला काही क्वेश्चन आले तर त्याचं आन्सर देखील तुम्ही एक्झाममध्ये देऊ शकाल. तर आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा प्रश्न काय आहे बघा. अलीकडेच इंस्टाग्रामवरती 100 दशलक्ष फॉलोअर्स असलेले पहिले जागतिक नेते कोण बनलेले आहेत, असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर ह्या प्रश्नाचं जे तुम्हाला योग्य उत्तर वाटत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आजच्या सेशनमधला आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच प्रचंड हेलिकॉप्टरमधून उड्डाण करून इतिहास कुठे रचला, असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क, जैसलमेर. तर बघा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काय केलेलं आहे, जैसलमेरच्या हवाई दलाच्या तळावरती स्वदेशी हलकं लढाऊ हेलिकॉप्टर HAL प्रचंड उडवून इतिहास रचलेला आहे. प्रचंड हेलिकॉप्टरमध्ये सहवैमानिक म्हणून उड्डाण करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती बनलेल्या आहेत. ठीक आहे ना. त्याच्यानंतर बघा, आपला दुसरा प्रश्न विचारतोय, भारतीय नौदलात अलीकडेच समाविष्ट झालेल्या 4थ्या पाणबुडी विरोधी युद्धनौका जहाजाचे नाव काय आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब, अंजदीप. आता हे भारतीय नौदलाने अलीकडेच त्याचे 4थे पाणबुडी विरोधी युद्धनौका अंजदीप समाविष्ट केलेले आहे आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्या उपस्थितीत हे जहाज चेन्नई बंदरात दाखल देखील करण्यात आलेलं आहे. आता 77 मीटर लांबीचं हे स्वदेशी बनावटीचं जहाज डॉल्फिन हंटर, प्रगत हलके टॉर्पेडो, पाणबुडी विरोधी युद्धनौका रॉकेट आणि हल माउंटेड सोनार, त्याचबरोबर हायस्पीड वॉटर जेट प्रोपल्शन सिस्टीमने सुसज्ज आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, आत्मनिर्भर भारतच्या दृष्टिकोनानुसार त्यात 80% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्री जी आहे ती वापरण्यात आलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, चुंगथांग लाचेन ॲक्सिस आणि तारामचू ब्रिजचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात झाले आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क, सिक्कीम. आता या दोन्हींची नावं महत्त्वाची आहेत आणि संरक्षण मंत्री श्री संजय सेठ यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी उत्तर सिक्कीममध्ये पुनर्वसित चुंगथांग लाचेन ॲक्सिस आणि 400 फूट बेली सस्पेन्शन तारामचू ब्रिजचं उद्घाटन केलेलं आहे. अनेक नैसर्गिक आपत्तीनंतर सीमा रस्ते संघटनेने म्हणजेच BROने या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाचे पुनर्वसन केलेलं आहे. आता सिक्कीमशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर बघा, राजधानी कुठली आहे? गंगटोक. मुख्यमंत्री आहेत प्रेम सिंग तमांग. राज्यपाल आहेत ओमप्रकाश माथुर. लोकसभेमध्ये 1, राज्यसभेमध्ये 1 आणि विधानसभेमध्ये 32 सीट्स आहेत. आणखीन काही महत्त्वाचं जाणून घ्यायचं झालं परीक्षेच्या दृष्टिकोनातून सिक्कीमबद्दल, तर बघा, भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेलं हे राज्य आहे. त्याचबरोबर सर्वात लहान दुसरं राज्य आहे भारतातलं हे. आणि सिक्कीम हे भारतातील पहिलं 100% सेंद्रिय राज्य आहे. ठीक आहे. त्याच्याबरोबर ती खेचिओ पालरी वेटलँड रामसर यादीत समाविष्ट करण्यात आलेलं आहे, जे की कुठं आहे? सिक्कीममध्ये आहे. आणि पूर्व सिक्कीमच्या उंच भागात अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी भारतीय लष्करानं कोणतं ऑपरेशन सुरू केलेलं आहे, असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑपरेशन हिमरहट. त्याच्यानंतर बघा, सिक्कीम पोलिसांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस ध्वज पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि सिक्कीममधील 2 पारंपरिक लेप्चा वाद्ये तुंगबुक आणि पिमटोंग पुलित यांना GI टॅग मिळालेला आहे. त्याचबरोबर सिक्कीममध्ये नारी अदालत देखील सुरू करण्यात आलेली आहे. आणि 2025मध्ये सिक्कीम हे महिलांसाठी भारतातील सर्वात सुरक्षित राज्य देखील बनलेलं आहे. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, नोट डाऊन करून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा, भारतीय हवाई दलाने अलीकडेच
कलारी लिप नावाचा सराव कुठे आयोजित केला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? डी, लक्षद्वीप. तर भारतीय हवाई दलाने अलीकडेच लक्षद्वीप या ठिकाणी कलारी लिप नावाचा सराव जो आहे तो चालू केलेला आहे. आता बरेचसे इंडेक्स जे आहेत ते रिलीज होत आहेत. तर नुकत्याच प्रसिद्ध झालेला ग्लोबल रेसिडेन्स इंडेक्स 2026 मध्ये कोणी अव्वल स्थान पटकावलेले आहे किंवा कोण अव्वल स्थानावरती आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब, ग्रीस. तर बरेच वेळेला इंडेक्सवरती प्रश्न विचारले जातात, तर हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. 2026च्या आवृत्तीत ग्रीसनं काय केलेलं आहे? अव्वल स्थान पटकावलेलं आहे. आणि संयुक्त अरब अमिरातने इटली आणि स्वित्झर्लंडसह दुसरे स्थान जे आहे ते समाविष्ट केलेलं आहे. आता बघा, प्रतिष्ठा, जीवनमान, कर आकारणी, व्हिसामुक्त किंवा व्हिसा ऑन अरायव्हल, सुविधा, अनुपालन, मानके आणि प्रक्रिया कार्यक्षमता यासारख्या पॅरामीटर्सवरती हा जो इंडेक्स आहे तो डिपेंड असतो. आणि जागतिक स्तरावरती 40 आघाडीच्या रेसिडेन्सी प्रोग्रामचं हा मूल्यांकन करतो. तर बघा, आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तुमचे जे व्हिडिओ लाईक्स आहेत तेच आम्हाला एक इन्स्पिरेशन देतात तुमच्यासाठी चांगलं काम करण्याचं आणि तुमच्यासाठी चांगला कंटेंट गोळा करण्यासाठी. तर व्हिडिओला एक लाईक जरूर करत चला. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तो पाहूयात. बघा, अलीकडेच कोणत्या देशात UPI लॉन्च करण्यात आलेले आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असतं? क, इस्रायल. आता इस्रायल आता सिंगापूर, UAE, फ्रान्स आणि श्रीलंका यांसारख्या देशांच्या यादीत समाविष्ट झालेला आहे, ज्यानं काय केलेलं आहे? भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, ज्यालाच आपण DPI असं म्हणतो, त्या स्वीकारलेल्या आहेत. इस्रायलची राजधानी काय आहे? बघा, जेरुसलेम आहे. चलन इस्रायली नवीन शेकील आहे. त्याच्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आहेत. तर राष्ट्रपती कोण आहेत? आयझॅक हर्जोग आहेत. इस्रायलबद्दल महत्त्वाचं जाणून घ्यायचं झालं तर पंतप्रधान मोदींनी इस्रायलमध्ये त्यांना संसदेचा सर्वोच्च सन्मान भेटलेला आहे पंतप्रधान मोदींना. याच्याशी रिलेटेड आपण क्वेश्चन जो आहे तो प्रिव्हियस लेक्चरमध्ये अटेंड केलेला आहे. आणि नेसेटचे अध्यक्षपद त्यांना प्राप्त झालेले आहे. त्याचबरोबर बघा, मत्स्यपालन आणि मत्स्यपालनात सहकार्य वाढवण्यासाठी भारतानं इस्रायलसोबत संयुक्त घोषणापत्रावरती स्वाक्षरी देखील केलेली आहे. आता इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या 7 एजन्सी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांशी तात्काळ संबंध तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर सोमालीलँडला स्वतंत्र राष्ट्र म्हणून औपचारिकरित्या मान्यता देणारा इस्रायल हा पहिला देश ठरलेला आहे. इस्रायल डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायली राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या देशाने अलीकडेच ऑपरेशन गजब लिल हक नावाची एक मोठी सीमापार लष्करी कारवाई सुरू केली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क, पाकिस्तान. आता पाकिस्ताननं काय केलेलं आहे? ऑपरेशन गजब लिल हक नावाची एक मोठी सीमापार लष्करी कारवाई सुरू केलेली आहे, ज्यामुळे त्यांचा अफगाणिस्तानसोबत तणाव जो आहे तो वाढलेला आहे. आता ही कारवाई कधी सुरू केलेली आहे? त्यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे सुरू केलेली आहे, जेव्हा इस्लामाबादने अफगाण तालिबानवरती सीमेवरील अनेक संवेदनशील भागात बिनधास्त गोळीबार जो आहे तो सुरू केल्याचा आरोप केलेला आहे. आता गेल्या काही महिन्यात वाढत्या शत्रुत्व आणि सीमापार दहशतवादी कारवायांना निर्णायक प्रतिसाद म्हणून पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या मोहिमेची सुरुवात केलेली आहे असं सांगण्यात येत आहे. बघा, पाकिस्तानबद्दल आणखीन महत्त्वाचं जाणून घ्यायचं झालं तर राजधानी इस्लामाबाद आहे. चलन पाकिस्तानी रुपया आहे. पंतप्रधान कोण आहेत? शहबाज शरीफ. राष्ट्रपती आहेत आसिफ अली जरदारी. ठीक आहे. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं काय आहे? प्राचीन भारतातील कुशाण काळातील नाणी पाकिस्तानमध्ये सापडलेली आहेत. कुठल्या? कुशाण काळातील. आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांना पाकिस्तानचे पहिले संरक्षण दलप्रमुख म्हणजे CDF असं म्हणतात त्यांना, तिथं नियुक्त करण्यात आलेलं आहे. WHOच्या अहवालानुसार पाकिस्तानमध्ये HIV संसर्गाचं प्रमाण सर्वात वेगानं वाढत आहे. त्याच्यानंतर बघा, अमेरिकेने पाकिस्तानला नवीन विकसित केलेल्या प्रगत मध्यम श्रेणीच्या हवेतून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यास नकार दिलेला आहे.
त्याचबरोबर पाकिस्ताननं सौदी अरेबियासोबत परस्पर संरक्षण करारावरती स्वाक्षरी देखील केलेली आहे आणि पाकिस्तान 2027मध्ये SCO शिखर परिषदेचं आयोजन देखील करणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा, भारतीय सैन्याने अलीकडेच कोणत्या राज्यात अग्निवर्षा लष्करी सराव आयोजित केलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब, राजस्थान. तर बघा, राजस्थानमधील पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे एकात्मिक अग्निशमन आणि ऑपरेशन सराव अग्निवर्षा आयोजित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये वाळवंटातील युद्धाच्या वातावरणात सैन्याची प्रगती, लढाऊ तयारी, त्याचबरोबर संयुक्त ऑपरेशन क्षमता आणि अचूक अग्निशक्तीचं प्रदर्शन करण्यात येणार आहे. आता राजस्थानची राजधानी काय आहे? जयपूर. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आहेत. राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे आहेत. लोकसभेमध्ये 25, राज्यसभेमध्ये 10, तर विधानसभेमध्ये 200 सीट्स आहेत. राजस्थानवरती परीक्षेला काय प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यावरती एक थोडं नजर टाकूया. बघा, भारतीय लष्कराने पोखरण फील्ड फायरिंग रेंजवर स्टेला 10 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे. हा प्रश्न ऑलरेडी आपण कव्हर केलेला आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी, रोजगार निर्माण करण्यासाठी आणि स्थानिक उत्पन्न वाढवण्यासाठी राजस्थानने होमस्टेड योजना 2026 चालू केलेली आहे. त्याच्यानंतर बघा, राजस्थान भारतातील सर्वात मोठे लोकर उत्पादक राज्य म्हणून उदयास येत आहे किंवा आलेला आहे असं देखील आपण म्हणू शकतोय. त्याच्यानंतर अलवर हा देशातील पहिला पूर्णपणे विमा उतरवलेला जिल्हा बनलेला आहे. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात 81 वन्यजीव प्रजातींसह एक नवीन जैविक उद्यान विकसित केले जाईल. त्याचबरोबर राजस्थानमधील कुंभलगड वन्यजीव अभयारण्य इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडे चर्चेत आलेला CM-302 क्षेपणास्त्र कोणत्या देशानं विकसित केलेला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? अ, चीन. आता चीननं बघा CM-302 क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे आणि हे एक प्रगत सुपरसोनिक जहाजाविरोधी क्रूझ क्षेपणास्त्र आहे. कमी उंचीवर उंच वेगाने उड्डाण करून शत्रूच्या संरक्षणापासून वाचवण्यासाठी हे डिझाईन केलेलं आहे, ज्याची रेंज अंदाजे 10 किलोमीटर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, चीनची राजधानी जी आहे ते बीजिंग आहे. चलन रेनमिनबीम आहे. अध्यक्ष शी जिनपिंग आहेत. त्याच्यानंतर चीन जगातील सर्वात मोठा संशोधन आणि विकास खर्च करणारा देश बनलेला आहे. 2025मध्ये भारत आणि चीनमधील व्यापार विक्रम $155 अब्ज पर्यंत पोहोचलेला आहे. त्याचबरोबर चीनमध्ये 6वी बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप कधी सुरू होणार आहे? फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे. आणि स्पेसएक्सच्या उपक्रमाला टक्कर देण्यासाठी चीननं काय केलेलं आहे? अवकाश आधारित AI डेटा सेंटर उभं करणार आहे. आणि चीननं जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट देखील लॉन्च केलेला आहे. त्याचबरोबर जागतिक अर्थव्यवस्था, कार्यबल आणि व्यापारात चीन अव्वलस्थानावरती आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, भारतीय निवडणूक आयोगाची 2026ची राष्ट्रीय गोलमेज परिषद अलीकडेच कुठे पार पडली असं तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? श्री ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद जी आहे ती 30 राज्यातील निवडणूक आयोगांनी ह्याच्यामध्ये भाग घेतलेला होता. आणि निवडणूक आयुक्त डॉक्टर सुखबीर सिंग संधू, त्याचबरोबर डॉक्टर विवेक जोशी हे देखील त्याच्यामध्ये उपस्थित होते. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या देशाने अलीकडेच 26 फेब्रुवारी 2026 रोजी आपला 35वा मुक्ती दिन साजरा केलेला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब, कुवेत. तर 1991मध्ये इराकी ताब्याच्या समाप्तीला 35 वर्षे पूर्ण झाल्यापासून 26 फेब्रुवारी 2026 रोजी कुवेतनं आपला 35वा मुक्तीदिन साजरा केलेला आहे. आणि आज तो राष्ट्रीय अखंडता, एकता आणि पुनर्बांधणीचं प्रतीक देखील आहे. कुवेतची राजधानी कुवेत शहर आहे. चलन कुवेती दिनार आहेत. PM अहमद अल अब्दुल्लाह अल सबाह आहेत.
तर आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चरशी रिलेटेड किंवा करंट अफेअर्सशी रिलेटेड काही क्युरीज असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. त्या आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करत. त्याचबरोबर लेक्चरला घेऊन तुमचे काही सजेशन्स असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.